अशी फडफडा फिरते इकडे तिकडे आणि ब्युटी पार्लर मध्ये जाऊन अशी कटकट कापते आणि खरी इष्टेचा सत्यानाश लावलाय आणि म्हणून या काही टिकली तर टिकली नाही तर पण माझी विनंती आहे मी तुमची चेष्टा नाही करत मस्करी नाही करत आमची चांदरी पडली आहे बघ आहे ना तान परंतु देशाची खरी शान भारताची खरी माता आणि कुटुंबाचा विस्तार म्हणजे माता तुम्ही आम्हाला देवा समान आहोत आम्ही तुम्हाला लेकरा समान आहोत तुमच्यातच मला भगवंत पाहायला मिळतो मग गाडगे महाराज दगड घ्यायचे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला आहे की नाही अनादि सिद्ध नवलायाले प्रेमाचे कुंकू भारी लावले सद्गतीची काठी आधी धरले सोहम शब्द बोलत तो कडी 10 अवतारी खेडी परवडी ही 10 अवतारांची आधी माया शक्ती बघा बाबा तमाशात पाहिला तर राधा कृष्ण बरोबर ना तू असा कसा बसलास तमाशात पाहिला तर राधा कृष्ण भजनात पाहिला तर राधा कृष्ण नाही का गोंधळात पाहिला तर राधा कृष्ण जिकडं तिकडं पाहिलं तर राधा कृष्ण हे कृष्ण आणि ह्या राधा आहे की नाही गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारी गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारी अगदी गोड या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे भुरगुंडा झाला शंकराला शंकराच्या पार्वतीला बुद्धीची देवता गणपती बाप्पा जन्मासी आला भुरगुंडा झाला वासुदेवाला वासुदेवाच्या देवकीला भगवान बालकृष्ण जन्मासी आला भगवद्गीते सारखा महान ग्रंथ देऊन गेला भुरगुंडा झाला विठ्ठल पंतांना विठ्ठल पंतांच्या रुक्मिणीला संत ज्ञानेश्वर जन्मासी आला संत ज्ञानेश्वरासारखा तुकाराम महाराजांसारखा हनुमंतासारखा रामासारखा भगवान श्रीकृष्ण सारखा पुत्र आपल्या ओढरी जन्माला यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रयतेचा राजा जन्माला यावा आणि आपल्या जनतेचा समाजाचा राष्ट्राचा देशाचा या सृष्टीचा चांगला आदर्श नाथ बनावा हिरा बनावा भरत खंडे नरदे हे तो परम भाग्य की संपत्ती है आणि म्हणून ही संपत्ती आपण जपली पाहिजे एका जनार्दनी भुरगुंडा झाला तैसा भुरगुंडा होय तुम्हा मला आणि लहानपणात करू नका लगीन लहानपणात करू नका लगीन लहानपणात वाढ होऊ द्या तुम्ही पूर्ण शरीराची भौतिक पातळीची विचारांची म्हणून सांगते देवा बरं कमी वयात अल्प वयात संसाराच्या वाटेवर आपल्या लेकराला पाठवू नका अगोदर आईची सून मग अगोदर कोणाची सून आईची सून मग बाईची सून बरोबर आहे ना आया थोडासा संस्कार म्हणजे नुसतं मुलींनाच बोहान या गड्याला नाही का हे असेच का असो आपण सगळ्या एका कृपा क्षेत्राखाली आला आणि एका जनार्दनी भुरगुंडा झाला तैसा भुरगुंडा होय तुम्हा आम्हाला मग शांतीधर्म संत एकनाथ महाराज या बारोडाच्या माध्यमातून काय सांगताय बघा भुरगुंडा 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 भुरगुंड फार मोठं प्रकरण आहे परंतु भुरगुंडा म्हणजे ज्ञान भुरगुंडा म्हणजे चरित्र ज्याला लागला वाचनाचा लळा त्याचा फुलला जीवनाचा मळा मी बरेच गाव फिरतो म्हणजे
खरं सांगायला गेलं तर माझं गणगोत्र वारकरी संप्रदाय आहे. बघा, ज्याही गावामध्ये गेलं तिथं आपलं गोत आहे, परंतु सरले दिगर गावामधली जी तरुण मंडळी आहे, जी ज्येष्ठ मंडळी आहे, यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि एवढ्या कुठून टाळ्या वाजू नये माणसाने, असं मनापासून म्हणजे 8 दिवस अगोदर मनसाराम बाबा मोतीराम बाबाला सांग याल का. अहो, कोरोना सारख्या महाभयंकर आजारातून आपण वाचलो. देवाचं नाव घ्या, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आपला विसर कधी न राहावा, कधीच पडू नये, कायम आपल्या मनामध्ये भगवंताचं नामचिंतन यावं. या ठिकाणी गारमाळचे हार्मोनियम मास्टर आहेत, मृदुंगाचार्य आहेत, आमची वारकरी संप्रदाय मंडळी आहे, यांनी आणि गावकरी मंडळी सगळ्यांनी रुपया 1.5 आठाना देणगीदार वर्गणीदार मस्त अगदी साऊंड सिस्टीम, अगदी बोरदैवतची पण साऊंड सिस्टीम आहे, पण एवढी टाकाव नाही बरं का बाबा. समाळी की दातेने आपल्याला त्याला जरा का टाळ्या वाजवी द्या. आणि चांगला स्टँडर्ड साऊंड सिस्टीम वाल्या लेवाला जासेल ना, दम पुरत नाही, दम असा श्वास टाकतो आपण ना. हा, साऊंड सिस्टीम वाला भाऊ बरा आहे, मंडप वाला बरा आहे, लाइटिंग वाला बरा आहे, गाव महिली मंडळी बी चांगली व आणि तरुण मंडळी पण चांगली. तरुण मंडळी सुद्धा उद्या वाढण्यासाठी, लग्नात, कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाला तरुण मंडळी सहकार्य करते, चांगली लेकरं आहेत. या ठिकाणी येता जाता येतो आणि आम्हा कलावंतांना खरं तर आम्ही परम भाग्य समजतो. आदरणीय मनसाराम भाऊ आणि त्यांचे पिताश्री आणि ही माऊली ग्रुप